अथांग, अद्भुत, अफाट, विश्वातील अगणित चमत्कार म्हणजेच विश्वसंचार या खास बातमीपत्रात मी गौरी सारंग करते तुम्हा सगळ्यांचं स्वागत। विज्ञानाचे चमत्कार की सत्याचा आरसा, कालचा इतिहास की उद्याचं भविष्य, जगाच्या पट्ट्यावर उमटणाऱ्या प्रत्येक पाऊल खुणेचा आणि बदलणाऱ्या समीकरणाचा सखोल वेध घेऊयात। एका नव्या स्वरूपात, नव्या शब्दात सुरू करूयात माहिती आणि रहस्यांचा एक अद्भुत प्रवास, अर्थात विश्वसंचार। अंतराळाच्या अथांग पसाऱ्यात सध्या असं काहीतरी घडतंय ज्यानं महासत्ता अमेरिकेसह संपूर्ण जगाची झोप उडवली आहे। निमित्त आहे चीनचं एक अत्यंत गुप्त अंतराळ विमान ज्याला डिवाइन ड्रॅगन म्हटलं जातं। जगातील कोणत्याही देशाला या विमानाचा आकार आहे हे अद्याप माहिती नाहीये, पण याच गुप्त विमानानं आता अवकाशामध्ये पुन्हा एकदा एक गूढ वस्तू सोडलेली आहे। 2012 पासून आतापर्यंत तब्बल 9 अज्ञात वस्तू या विमानानं पृथ्वीच्या कक्षेमध्ये पेरलेल्या आहेत। चीनचा हा ड्रॅगन अंतराळामध्ये नेमका कोणता छुपा डाव खेळतोय पाहूयात। चीनच्या अत्यंत गोपनीय आणि रहस्यमय शेनलॉंग या स्पेस प्लेननं पृथ्वीच्या कक्षेमध्ये पुन्हा एकदा एक अज्ञात वस्तू सोडल्यामुळे जागतिक स्तरावर खळबळ माजली आहे। 2012 पासून या गुप्त विमानानं अवकाशात तब्बल 9 अज्ञात वस्तू तैनात केलेल्या आहेत, मात्र त्या नेमक्या काय आहेत याचं गूढ अद्याप कायम आहे। हे एक रोबोटिक आणि पुन्हा वापरता येणारं विमान असून चीन याला रॉकेटच्या सहाय्यानं अवकाशात पाठवतो आणि मिशन संपल्यावर ते सामान्य विमानासारखे धावपट्टीवर लँडिंग करतं। विशेष म्हणजे चीनच्या बाहेरील जगानं या विमानाचा एकही फोटो पाहिला नाही, त्यामुळे त्याचा आकार आणि डिझाईन पूर्णपणे गुप्त आहे। सध्या या विमानाची चौथी मोहीम सुरू असून 7 फेब्रुवारी रोजी गोबी वाळवंटातून याचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं। 22 जून रोजी न्यूझीलंड मधल्या लिओ लॅब्स या खासगी रडार संस्थेनं या स्पेस प्लेन जवळ एक नवीन अज्ञात वस्तू शोधून काढली। या विमानानं पहिल्या मोहिमेत 2 दिवस, दुसऱ्या मोहिमेत 8 महिने तर तिसऱ्या मोहिमेत 9 महिने अवकाशात घालवून अनेक गूढ वस्तू तैनात केल्यात। चीनचा हा छुपा हेतू लष्करी की वैज्ञानिक या चिंतेनं सध्या जगाची झोप उडवली आहे। पाण्यापासून वीज तयार होते हे आपल्याला ठाऊक आहे, पण आता पाण्यावर तरंगणारे सोलर पॅनल्स एकाच वेळी पाणीही वाचवणार आहेत आणि वीजही देणार आहेत। ऐकायला हे थोडं आश्चर्यकारक वाटतंय ना, पण ऑस्ट्रेलियानं हा चमत्कार करून दाखवलाय। दरवर्षी हवेमध्ये उडून जाणारा तब्बल 1400 गिगालिटर पाणी वाचवण्यासाठी तिथे जलाशयांवर सोलर पॅनल्सचे छतही उभारण्यात येत आहे। विशेष म्हणजे यामुळे प्रदूषण तर कमी होणार आहे, पण पाण्याचं प्रदूषण वाढवणारे शेवाळ सुद्धा होणार नाहीये। निसर्ग आणि तंत्रज्ञानाचा हा अद्भुत संगम नेमका कसा काम करतोय जाणून घेऊयात। भीषण दुष्काळ आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करणाऱ्या ऑस्ट्रेलियानं आता पाणी वाचवण्यासाठी आणि वीज निर्मितीसाठी एक अनोखा मार्ग शोधलाय। देशातील 70% पाणी शेतीसाठी वापरलं जात असताना दरवर्षी धरणं आणि जलाशयांमधून तब्बल 1400 गिगालिटर पाणी वाफेच्या स्वरूपात उडून जातं। मात्र यावर मात करण्यासाठी ऑस्ट्रेलियात फ्लोटिंग फोटोव्होल्टिक्स म्हणजेच पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगणारे सौर पॅनल्स बसवले जात आहेत। हे पॅनल्स जलाशयांवर एका छतासारखे काम करून पाण्याचं बाष्पीभवन निम्म्याहून अधिक प्रमाणात रोखतात। विशेष म्हणजे हे पॅनल्स केवळ वरून येणारा सूर्यप्रकाशच नाही, तर पाण्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणारा प्रकाशही शोषून घेतात, ज्यामुळे प्रचंड प्रमाणात वीज निर्मिती होते। ऑस्ट्रेलियातील व्हॅनॉन वॉटरची यंत्रणा दरवर्षी 6 लाख किलोवॅट तासापेक्षा जास्त वीज तयार करत असून 600 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यात यशस्वी ठरलेली आहे। तर गिप्सलँड वॉटरचे पॅनल्स रोज 90 घरांना वीज पुरवत आहे। महत्वाची गोड बातमी म्हणजे हे पॅनल्स पाण्याचा पृष्ठभाग पूर्णपणे झाकत नसल्यामुळे पाण्यात शेवाळ वाढण्याचा धोका राहत नाही आणि पाणी स्वच्छ राहतं। पाणी आणि पर्यावरण दोन्हींसाठी अत्यंत फायदेशीर ठरणारे हे तंत्रज्ञान आता ऑस्ट्रेलियासोबतच जर्मनी आणि कॅलिफोर्नियासारख्या देशाच्या भविष्यातील ऊर्जा योजनांचा मुख्य भाग बनतंय। युरोपमध्ये सध्या आकाशातून आग बरसतेय। पारा 44°C बाहेर गेलाय आणि उष्णतेनं शेकडो लोकांचा बळी देखील गेलाय। पण धक्कादायक बाब म्हणजे या जीवघेण्या उष्णतेपासून वाचण्यासाठी तिथे साधा एसी खरेदी करणंही अशक्य झालंय। भारतामध्ये गल्लीबोळामध्ये दिसणारा एसी युरोपमध्ये मात्र लक्झरी नेमका का बनलाय आणि तिथल्या लोकांना उष्णतेमध्ये नेमकं का होरपळावं लागतंय जाणून घेऊयात।
युरोप सध्या इतिहासातील सर्वात भयानक आणि प्राणघातक उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे. तापमान थेट 44 अंश सेल्सिअसच्या पार गेलं असून ओमेगा ब्लॉक नावाच्या एका खतरनाक हवामान पॅटर्नमुळे आकाशातून अक्षरशः बरसते. या भीषण उष्णतेनं आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतलाय. पण धक्कादायक ट्विस्ट पुढेच आहे. भारतामध्ये आज गल्लीबोळामध्ये दिसणारा एसी युरोपमध्ये मात्र अत्यंत लक्झरी आणि दुर्मिळ वस्तू बनलाय. तिथले नागरिक जीव वाचवण्यासाठी एसी खरेदी करायला धावतायत. पण कडक सरकारी नियम, जाचक कायदे आणि गगनाला भिडलेल्या किमतीमुळे त्यांच्या पदरी फक्त घाम आणि निराशा पडते. याला कारणीभूत आहे 2024 मध्ये आलेला युरोपियन युनियनचा कडक एफ गॅस कायदा. हा कायदा जागतिक तापमान वाढ वाढवणाऱ्या वायूंच्या वापरावर प्रचंड कर लावतो किंवा थेट बंदीच घालतो. परिणामी वाढत्या उष्णतेतही युरोपियन जनता होरपळून निघते आणि एसी खरेदी करणं हे तिथे कठीण आव्हान बनलंय. अब्जावधी वर्षानंतर जेव्हा आपल्या सूर्यमालेचा अंत होईल तेव्हा पृथ्वीचं नेमकं काय होणार? पृथ्वी या अग्नितांडवामध्ये जळून खाक होणार की नामशेष होणार? आजवर विज्ञानानं मानलं होतं की सूर्याच्या अंतासोबतच पृथ्वीचाही अंत निश्चित आहे. पण आता अंतराळातून एक अशी बातमी आली आहे जी विज्ञानाचा हा जुना दावा मोडीत काढू शकते. शास्त्रज्ञांच्या हाती लागलेल्या एका नव्या संशोधनानुसार सूर्याचा अंत झाला तरीही आपली पृथ्वी जिवंत राहू शकते. हे नेमकं कसं शक्य आहे जाणून घेऊयात. अब्जावधी वर्षानंतर जेव्हा आपल्या सूर्याचा अंत होईल तेव्हा तो एका अक्राळ विक्राळ तांबड्या राक्षसासारखा फुगेल आणि पृथ्वीला गिळंकृत करेल. हा आजवरचा भीतीदायक अंदाज आता बदलण्याची शक्यता आहे. होय, ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका थक्क करणाऱ्या संशोधनानुसार या महाभयंकर अग्नितांडवातून आपली पृथ्वी सुखरूप वाचू शकते. बेल्जियमच्या शास्त्रज्ञांनी हुबेहूब सूर्यासारख्याच असलेल्या अल्टोप्युपिप्स या वृद्ध ताऱ्याचा अभ्यास करून एक नवं गणित मांडलंय. जेव्हा सूर्य फुगू लागेल तेव्हा तो आपले बाह्य वायू अंतराळामध्ये फेकून देईल, ज्यामुळे त्याचं वजन कमालीचं कमी होईल. वजन कमी झाल्यामुळे सूर्याची गुरुत्वाकर्षणाची पकड सैल पडेल आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन आपली पृथ्वी हळूहळू दूर सरकत सौरमंडलाच्या एका सुरक्षित कक्षेमध्ये जाऊन पोहोचेल. म्हणजेच एका बाजूला सूर्य आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूला त्याचं घटतं वजन पृथ्वीला दूर ढकलून तिचे प्राण वाचवेल. मात्र आपल्या शेजारी असलेल्या बुध आणि शुक्र ग्रहाचं नशीब एवढं बलवत्तर तर नाहीये. सूर्याच्या सगळ्यात जवळ असल्यामुळे हे दोनही ग्रह मात्र या सौर ज्वाळांमध्ये जळून खाक होतील, असं या अत्याधुनिक मॉडेल्समधून समोर आलंय. जगाच्या एका कोपऱ्यात पडलेली एक ठिणगी संपूर्ण जगाला नेमकी कशा प्रकारे व्यापून टाकते हेच आपण आज अनुभवलंय. जग जवळ येत आहे आणि त्याच्या घडामोडी आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतायत. आजच्या विश्वसंचारमध्ये आपण याच बदलांचा वेध घेतलाय. आजच्या भागात वेळ झालीये इथेच थांबण्याची, पण जग काही थांबणार नाहीये. त्यामुळे नव्या बातम्यांसह पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत रहा विश्वसंचार, फक्त पुढारी न्यूजवर.